मध्ये हैदराबाद गॅजेटियरच्या जी.आरला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि उच्च न्यायालयात सविस्तर याचिका दाखल करा असं त्याच्यात मार्गदर्शन केलेलं. यावर आपली प्रतिक्रिया? नाही, मला एक गोष्ट नाही कळत की बाबा इतक्या नीच वृत्तीनं का वागतायत हे. मराठा समाजाच्या लेकरांना शत्रू समजायचं, मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळं व्हावं, त्यांना आरक्षण मिळू नये, इतक्या नीच वृत्तीनं का वागतायत हे समजायला तयार नाही. कारण त्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कधी याचिका दाखल केल्या नाही कोर्टात, आम्ही कधी यांच्या विरोधात मोर्चे रास्तारोको घेतले नाहीत. इतकी नीच वृत्ती का? शेवटी मी मागेही सांगितलं होतं की सरकार ज्यावेळेस सामान्य गोरगरीब जनतेला आधार देत नाही त्यावेळेस शेवटचा आधार मान्य न्यायदेवता न्यायालय असतं. ते सगळ्यांना न्याय देतं कारण तिथं हिशोब बरोबर होतो सगळा. तसं न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे. मराठ्यांना 100% आरक्षण मिळणार, त्याच्यात कसलंही दुमत नाही. तुम्हाला हळूहळू करून मराठवाड्यातले सगळे मराठी 2-4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षाच्या आत सगळे मराठी आरक्षणात गेलेले हैदराबादच्या गॅजेटनुसारच दिसतील. त्यामुळं मराठा समाजानं ही संभ्रम निर्माण करून घ्यायची गरज नाही. यांना कितीही पळू द्या, कोर्टात पळू द्या, कुठेही पळू द्या, न्याय मराठ्यांकडूनच होणार, सत्याकडूनच होणार. आणि आपलं सत्य 100-150 वर्षापूर्वीच आपल्या नोंदी आहेत. फक्त एकच बाजू आहे, मराठ्यांनी कायम एकजूट राहिलं पाहिजे. आणि सरकारलाही माझं सांगणं आहे की बाबा मान्य न्यायदेवता न्याय देत आहे, सगळं करत आहे, आम्हालाही गोरगरिबांना न्याय देण्याच्या भूमिकेत न्यायदेवता आहे. परंतु सरकारने का स्टॉप केलं आहे सगळं मला हे कळत नाही. की शिंदे समिती नोंदी शोधत नाही आहे, का स्टॉप केलं याचं उत्तर आम्हाला मिळायला तयार नाही सरकारकडून. का सरकार असं मराठ्यांशी वागतं आहे? हैदराबादचा जे.आर काढला आहे त्यानुसार मराठवाड्यातही नोंदी किंवा प्रमाणपत्र दिले जात नाही. त्याच्यातली तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या फायली राज्यात दाखल केलेल्या आहेत, कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्याचे कुणबी प्रमाणपत्र का थांबवलेत? उदाहरणार्थ एकच द्यायचं ठरलं तुम्हाला तर गंगापूरचं उदाहरण की तिथल्या फायली का थांबवल्या, नांदेडच्या का थांबवल्यात, परभणीच्या हिंगोलीच्या का थांबवल्या, बीड धाराशिवच्या का थांबवल्यात? मला हे कळत नाही असं का वागतायत म्हणून. सरकारला पुन्हा मराठी रस्त्यावरच उतरलेले बघायचे का? आता मराठी असे तसे नाही उतरणार, आता मागं नाही सरकणार, हे लक्षात घ्या. आमचं म्हणणं आहे शिंदे समितीला नोंदी शोधायला लावा, प्रमाणपत्र द्या. ज्या पूर्वी नोंदी शोधलेल्या आहेत त्याचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी लवकर द्या.